हॅलोच हॅलोचे धन्यवाद मनोज कारवे सर. आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे आपण पाहत आहोत. जानुसपूर इताडी विपक्ष आई गवदेवीसपूर वालचीन नाणेफेकी जिंकली जानुसपूर इताडी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि सलामी जोडी पाहू शकाल वालचीन संघाची दीपक आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल रोहित तेलीवर आपण पाहत आहोत. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. राईट अप वर द विकेट मात्र मार्गस्थ होतोय गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न आणि हाच हर्षदला मात्र पॉवर प्लेच्या खेळामध्ये बोलवलं गेलं. आपण सातत्याने अक्षयला मात्र पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पाहत असतो. इताडे सकाळच्या माध्यमातून परंतु इथे थोडंसं बदल पाहायला आपल्याला. ओ सरळपणे लॉप करण्याचा प्रयत्न. वाडिश मिडॉन आहे चेंडूवरती वेगाने झेपावतोय ऋतिक, परंतु सिंगल धाव कंप्लीट आणि पहिलीच धाव इथे मात्र आपण पाहत आहोत दीपकच्या बॅटमधून. सिंगलला मात्र आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली. आपल्या संघाचं त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि चांगली लढत होणार आहे त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आपण पाहत आहोत, एकाच कॅटेगरीचे आहेत. ओ खराब चेंडू धाव करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहू शकेल मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडूवरती पुन्हा शतरषक पोहोचत आहेत परंतु रोहितच्या बॅटमधून मात्र ती सिंगल धाव पाहायला मिळाली. 2 धावा धावफलक्यावरती आपण पाहत आहोत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्फूर्ती चषक 2025 2 दिवसांची स्पर्धा आयोजक जय अंबिका देवरुंगपाडा या संघाच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आणि ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज देवरुंग बाबगाव इथून मात्र थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. ऑनसाइडला टर्न केला चेंडूला बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने शतरक्षक चेंडूवरती वेगानं झेपावतोय दैवत आणि चांगलं शतरक्षण. चांगली फेकी आपण पाहत आहोत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि तसंही जर पाहिलं तर या किलपटवरती दीपकच्या माध्यमातून चांगला खेळ तो सातत्याने साकारत असतो. अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण या मैदानावरती चांगल्या धाबा सुद्धा पाहिलेल्या आहेत. चांगला अभ्यास आहे या मैदानाचा आपण विचार केला तर आणि अभ्यासपूर्वक कामगिरी तो नेहमीच करत असतो. पाहू शकाल ड्राईव्ह केल्या परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला साईन्यात आहेत सज्ज. चांगली फेकी पाहायला मिळाली सिंगल धाव. चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय सध्या हर्षद. फलंदाजांना मात्र संधी निर्माण करून देत नाहीये. फलंदाज जरूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु आतापर्यंत दोघांच्या माध्यमातून एकही बाउंड्रीज मात्र पाहिली नाहीत. सिंगल डबलवरती वर टाकण्याचा प्रयत्न करतायत. ओ पंचाकडे लावून अपील परंतु मात्र ही पंचाने अपील फेटाळली आणि एक सफल षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पाहू शकाल आय थिंक बॅटची कडा होती वाटते. यस रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगकडे मात्र चांगली स्टॉपिंग पाहिली आपण आणि अखेर एक सफल षटकाचा खेळ संपन्न झाला. हर्षदला मात्र विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु इकॉनॉमिकल षटक पाहिलं आपण. फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केल्या 5. यानंतर वीरेन स्फोट भावाली विपक्ष योगेश इलेवन आमने ए या 2 संघादरम्यान पुढील लढत असेल. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एक नाविन्य आपण पाहत आहोत. जो खेळाडू पहिली अर्धशतकीय इनिंग साकारेल त्या खेळाडूला स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आणि सन्माननीय रोहिदाजी गौड यांच्या वतीनं ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. चांगली संकल्पना. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज दैवत वेलेकर. चांगली सुरुवात हर्षच्या वतीने पाहिली. 5 धावा त्याने फक्त खर्च केल्या. त्याने चांगली पायाभरणी केलेली आहे परंतु त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र त्याचे मोठे बंधुराज दैवत कशाप्रमाणे कामगिरी करतील याकडे सर्व इताडेकरांच्या आता नजरा लागलेल्या आहेत. लेफ्ट आर्म आय थिंक राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल आणि नेहमीच आपण दैवतला राऊंड द विकेट मारा करताना पाहिलेला आहे. पटक्या हवेत केला होता. पाहू शकाल या ठिकाणी अगदी वाडी शिमडो आपला शतरषक साईन्यातच चांगलं शतरक्षण. फेकी सुद्धा लाजवाब परंतु सिंगल धाव तिथे मात्र तो वाचू शकला नाहीये. 6 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ते ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याच अनुषंगाने मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलाय गोलंदाज दैवत वेलेकरनं. हो इथे मात्र पहा आउट स्विंगर चेंडू पडल्यानंतर मात्र आतमध्ये काटा घेतो आणि त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतोय.
रोहित मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे सास पडला, कुठल्या प्रमाणे ही लेथ ओळखता आली नाहीये. पाहू शकाल किती सुंदर डिलिव्हरी ती मात्र हाताळली, चांगला टप्पा तिथे मात्र पीक केला आणि सरळ मिडल आणि उजव्या स्टिच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. सरप्राईज डिलिव्हरी, पुन्हा 30 लेथ हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू थोडासा डावा स्टिकच्या पलीकडे आहे आणि त्याचमध्ये पंच शकील कोडी सरांनी मात्र दंडित केलं आणि या पहिली अवांतर धाव इथे खर्च केलेली आता पाहतोय इताडी संघाच्या वतीनं वाईटच्या स्वरूपात. 7 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. संत आणि सावध सुरुवात टीम आई गावदेवीस्फोट वालशीन संघाची आपण पाहत आहोत. रिव्हर्सचा फटका आपल्या भातातून बाहेर काढला, परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. पंचाचा लेग बायचा इशारा, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि ही दुसरी अवांतर धाव इथे मात्र पाहत आहोत. परंतु वालशीन संघाच्या संघानाकडे एक्झॅक्टली इथे सांगितलं की जर आपण एखाद्या स्पर्धेमध्ये नवीन नवीन संघाच्या विरोधात जर खेळलो तर आपला कॉन्फिडन्स नेहमीच वाढत असतो, परंतु असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना मात्र त्या संघांसमोर आम्ही खेळतोय आणि त्याच्यामुळे मात्र थोडंसं मात्र आम्हाला थोडासा कठीण होता. फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप मधून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि येतो इशारा आमच्याकडे षटकार. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता हा चेंडू. पाहू शकाल रिप्ले मध्ये जबरदस्त चाबुक शॉट ऑन साइडला आणि पहिला सिक्सर पाहिला आपण टीम वालशीन संघाच्या इनिंग मध्ये. दीपकच्या बॅटमधून षटकार पाहिला आपण, चांगला स्ट्रोक परफेक्टली मिडल होता आणि लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा कोरल्या होत्या. एवढा चांगला दर्जाचा फटका मात्र दीपकच्या वतीने आपण पाहिला. दैवेत पुन्हा एकदा हो इथे मात्र फिंगर रोल केला, थोडंसं चेंडूवरती फिंगर रोल केला आणि अखेर चेंडू मात्र पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कॉर्बेनसाठी जरूर तिथे अपील केली जाते, परंतु एक फॉर्मॅलिटी पूर्ण केली. विकेटच्या पाठीमागे आपण श्रीकांतला पाहू शकाल, परंतु श्रीकांतचं सुद्धा मी कौतुक करेन. या सीझनमध्ये पाहिलं तर एक सफल विकेट किपर म्हणून जरूर तो उदयास आलाय, कारण त्याच्या माध्यमातून आपण कमीत चुका या चालू सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत. शेवटच्या क्षणाला स्ट्रोक चेंज केला, चेंडू चालला अगदी कार्पेटच्या साह्यानं शॉर्ट कव्हर पॉईंटला फिल्डर वेगाने झपाट्याने पोहोचतोय. फेकी चांगली झाली आणि अखेर 2 षटकांचा खेळ सुद्धा इथे मात्र संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम वालशीन संघाची धावसंख्या बिनगडी बाद 15. येणारा 2 चेंडूचा खेळ अजूनही येणे शिल्लक. जरूर 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असावा आणि प्लस पॉईंट जर पाहिले तर संघाने आतापर्यंत एकही विकेट्स गमावलेले नाहीये. हे एक जमेची बाजू असेल टीम गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाची. तिसऱ्या षटकात सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आता मात्र मिस्टर ऋतिक तिस्कर. यानंतर दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. वीरेन स्पोर्ट भावाली विपक्ष योगेश 11 आमने ए. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ पाहिला आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या. एकही गोलंदाजाला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु हा षटक विकेट टेकर असेल की या ओव्हरमध्ये रोहित आणि दीपक आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील का. पहिला चेंडू पाहावा लागेल, एक्झॅक्टली चुकीच्या दिशेने मात्र पाहतोय उजव्या साईडच्या भरपूर बाहेरून निघून गेला आणि पंच गोकुळ पाटील सरांचे दोन्ही समांतर आपण पाहतोय. वाईटचा इशारा आमच्याकडे दर्शवला गेला आणि 1 दी ओव्हरचा इशारा म्हणजे पहिला बाउन्स इथे मात्र हाताळला गोलंदाज ऋतिकने, म्हणजे पुढील आता मात्र या षटकामध्ये आता तो बाउन्स चेंडू हाताळू शकणार नाहीये. हाताळू शकतोय परंतु त्याच्यासाठी काही मर्यादा आहेत. जबरदस्त पंचांची कामगिरी. ओ ही लाईन खूपच छान आहे. पास स्विंग अँड मिस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि खराब शॉर्ट सिलेक्शन दीपकच्या वतीने पाहतोय आपण. ऑफस्टिकचा चेंडू तो ऑन साईडला खेचून तो मारण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती जर तुम्ही कव्हर पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चांगला मिडल होऊ शकला असता, परंतु त्याने एक निर्धार केला होता की हा फटका मी स्क्वेअर लेग मिड विकेटकडे मात्र खेळेल, परंतु त्याच्या अंगलेखी आला आणि अखेर डॉट चेंडूची तिथे मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त वापसी करतोय ऋतिक. हो इथे मात्र पुन्हा 30 लेन जणू का पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतो की काय, जणू काही पहिल्या चेंडूची कॉफी तिथे मात्र केली गेली ऋतिक तिस्करनं. रिप्लेमध्ये जरूर तुम्ही पाहू शकाल राऊंड द विकेटने आलाय आणि
पहा कुठल्या प्रकारच्या पावलांची हालचाल झाली नाहीये, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे मात्र फलंदाज दीपक आता मात्र पूर्णपणे सास पडतोय ऋतिकच्या अगेन्स्ट. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर जरूर सागर वाकडेच येणं बाकी आहे की संगणक आवेशला सुद्धा मात्र आपण पाहतो की चांगली तो खेळी करू शकतोय. परंतु हा फटका चांगला गॅप मध्ये आहे का नाहीये, कारण चेंडूच्या खाली पोहोचलाय दैवत वेलेकर, चूक करणार नाहीये, पकडला जाईल आणि अखेर पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज ऋतिकनं. फलंदाज बाद झाला मिस्टर दीपक. जबरदस्त कॅचिंग दैवतकडून. मात्र आपण आउटफील्डमध्ये मात्र कमीत कमी चुका पाहत असतो आणि त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आता मात्र नितीन चौधरी आले तिसऱ्या क्रमांकावरती, कारण नितीन थोडासा उशिराने मात्र इकडे पोहोचला आणि त्याच अनुषंगाने आता मात्र त्याला आपण वन डाऊन खेळण्यासाठी त्याला आपण पाहतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आमने लोणार क्रिकेट असोचा विचार केला तर. आणि पहिल्याच चेंडूवरती पहा ऑन साईडला मात्र या ठिकाणी उकरण्याचा प्रयत्न, लोअर फुलटा चेंडू होता त्याच्यावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, अखेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केले गेले. मिड विकेटला पाहू शकाल विशाल पटोले आहेत आणि त्यांचा जोर आज लग्नाचा वाढदिवस आहे, त्या अनुषंगाने मात्र आज ते इथे उपस्थित नाहीत. फुलटा चेंडू इथे सुद्धा संधी होती रोहितला, परंतु रोहित सास पडतोय, प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत. आणि आपण जर आतापर्यंत विचार केला तर डॉट पर्सेंटेज जास्त पाहतो या पहिल्या इनिंगमध्ये, कारण रोहितने आतापर्यंत 3 डॉट चेंडू केला. दीपक बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून पाहिले आपण एकदा त्याच्या इनिंगमध्ये 4 निर्धाव चेंडू. आणि जर तुम्ही या 24 चेंडूंपैकी जर 7 ते 8 डॉट चेंडू जर केले तर त्याचा मात्र कुठेतरी तुमच्या संघाला नुकसान होत असतो. याकडे सुद्धा मात्र आता नितीनला लक्ष केंद्रित करावं लागेल. हा फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल तिथे झेल ड्रॉप झाल्या. नितीनला तिथे जीवनदान देणं कितपत योग्य असेल, कारण नितीन असा खेळाडू की इथून सुद्धा मात्र सामन्याला कलाटी देऊ शकतो आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतो. ही ताकद त्याच्याकडे आहे. आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 3 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर हर्षदनं 5 धावा खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये दैवत वेलीकरनं पाहिल्या तर एकूण 9 धावा खर्च केल्या. त्याच्या विरोधात एक षटकार पाहिला आपण, परंतु ऋतिक तिस्करचा विचार केला तर एक सफलता त्याने प्राप्त केली आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि त्या मात्र चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करतो ये गोलंदाज अक्षय सुरेकर. पहा क्रमांकामध्ये कसं बदल केलं, कारण अनेकदा आपण पाहिले की हर्षद शेवटचा स्लॉक षटक हाताळायचा, परंतु आज अक्षय सुरेकर मात्र शेवटचा षटक हाताळतोय. म्हणजे एक वेगळी प्लॅनिंग आज आपल्याला जाणूसपूर इताडी संघाची पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, परंतु या षटकामध्ये तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल आणि ती क्षमता नितीन चौधरीकडे आहे. त्याच्या सोबतीला पाहिल्या तर रोहित आहे. रोहितनं आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून पाहिल्या फक्त 2 धावा. नितीननं 2 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 2 सिंगल. परंतु या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडतील टीम वालचिन संघ याकडे सुद्धा मात्र सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय स्मृती चषक 2025 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अक्षय राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. थोडासा बाग पडला गेला, पंच करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, परंतु योग्य टप्पा योग्य बाउन्स चेंडू जसा मात्र खेळपट्टीवरती लँड झाला, जरूर चेंडूने मात्र टेकऑफ घेतला आणि अखेर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. चांगली सुरुवात आज प्रत्येक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे जानुसपडी ताडी संघासाठी. टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि गोलंदाजाने तो मात्र जरूर चांगली कामगिरी केली. लॉफ केला, परंतु लॉंग ऑन मध्ये ऋतिक तिस्कर आहेत. नितीनची विकेट धोक्यात होती आणि अखेर झेल पकडला, लागतोय टीम वालसिनला हा दुसरा धक्का.
जबरदस्त झेल ऋतिकच्या वतीने आपण पाहिलं आणि अखेर नितीनच्या किल्लीवरती अंत लावला गेला. गोलंदाज अक्षय सूर्यकिरण अगदी सरळ स्ट्रोक तिथे खेळला होता. ज्या अनुषंगाने एखाद्या धनुष्यातून बाण जेवढा स्थिर निघतोय तेवढा फटका हा स्थिर निघाला, परंतु जागा चुकीची निवडली आणि त्याचमुळे मात्र लॉंगॉनवरती झेलबाच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज विनोद आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो, पुन्हा चांगल्या लेंथवरती चेंडूची हात ताणली. ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर एवढं इझिली नाही आहे बॅटिंग करण्यासाठी, कारण अनेक आपण स्पर्धा पाहिलेल्या आहेत. कधी कधी चेंडू खाली राहतोय तर कधी कधी अचानक चेंडूला उचली घेतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र आज असं वाटतं की गोलंदाजांचं अधिराज्य असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ते कार्य आपण आज इतर संघाच्या वतीने पाहतोय. जबरदस्त कामगिरी. पुन्हा सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न करतो. या फटक्यामध्ये ताकद नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास मुडांकडे पोहोचला. ऋतिक चित्र उचलून फेक करतोय. तोपर्यंत फक्त धाव मिळेल 1 आणि या एका धावाने संघाची धावसंख्या कासव छाप गतीने आता पुढे जात असताना 19 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र पहिल्या डावातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर आय थिंक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर तुम्ही पोहोचू शकता, परंतु तसं काही घडलं नाहीये. आज रोहितला एक्झॅक्टली ॲज अ ओपनर म्हणून संधी दिली गेली, परंतु त्याचं त्याला संधीचं सोनं करता आलं नाहीये. तसे पाहिले तर रोहित एक चांगला क्लासिकल अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आज जरूर कुठेतरी इतर संघाच्या गोलंदाजासमोर तो मात्र या ठिकाणी फेल ठरला. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या. 21 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि अक्षयने सुद्धा मात्र जबरदस्त या ठिकाणी स्पेल हाताळलाय. समोरचा चेंडू शिल्लक फक्त 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. अंडरआर्म फेकी जबरदस्त मात्र श्रीकांतचा निशाणा तिथे आपण पाहिला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि विजयासाठी आता मात्र फक्त जानूस पडिताळे संघाला 24 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष आता मात्र इथे पार करावं लागेल. तो पाहूया किती षटकामध्ये पूर्ण होईल. तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ असतील वीरेंद्र भावाले आणि त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश इलेव्हन आमने ए. योगेश इलेव्हन आमने ए संघाचे संघनायक आलेले आहेत. वीरेंद्र भावाले संघ प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे, कारण जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला जर संघनायक जर उपस्थित नसेल तर तुमच्या संघाला मात्र पॅनलाइज केला जाऊ शकतोय. त्वरित या, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आलेला आहे योगेश इलेव्हन आमने संघाचा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. चला मंगल या आपण. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी संपन्न करू, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. मिस्टर जयेश सुतार यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वीरेंद्र भावाले विपक्ष योगेश इलेव्हन आमने ए. हेड अँड टेल असं तुम्हाला इथे कॉल द्यायचा आहे. भावाले संघ कॉल देत आहेत. इट इज टेल.
चला नाणेफेकी पुन्हा करूया आपण. टेल्स असं म्हणणं आहे भावाले संघाचं, परंतु हेड आलेला आहे. टॉस जिंकला योगेश इलेवन. आमने संघात सामना सुरू आहे, जास्त काही विचारणार नाही. टॉस जिंकला काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंग. सर्व खेळाडू उपस्थित आहेत की नाही? नाही. मग येतील? हो नक्की. जरूर. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊया पुन्हा ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू. चला 22 धावांचा लक्षाचा पाठला करताना पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली साईनाथ पाटीलनं. आणि दुसरा चेंडू पाहू शकला या ठिकाणी ऑन साईडला टर्न केलाय. वाडिश मिडविकेला मात्र फिल्डर तिथे तैनात आहेत. ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणानं टीम आई गावदी स्पोर्ट वालसी संघाला 2 धावांनी फायनलाइज केलं जाणार आहे. जसा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होईल त्या 2 धावा आपण स्कोअर गटामध्ये ऍड करू. साईनाथ आणि ऋतिक हे 2 सलामीवीर फलंदाज पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात केली विनोदनं. चांगल्या लेंथवरती सध्या कामगिरी करतोय. हो बॅटची कडा चेंडू हा बॅट शॉट फाईन लेग चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर तुम्हाला या छोट्याशा धावांचा इथे मात्र संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस पकडावा लागतील, परंतु तसं काही घडत नाहीये. पहिल्याच झेल हवेत उडाला आणि पहिला झेल तो ड्रॉप केला. कारण पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ कॅचेस विन द मॅचेस हे प्रशांतला सुद्धा मात्र परफेक्टली ठाऊक आहे. आणि आडी 11 किरोली संघाच्या राकेश तो झेल सोदरपाडाच्या स्पर्धेमध्ये ड्रॉप केला. हो चांगला फटका, चांगला स्ट्रायकावर ड्राईव्ह चेंडू चाला वेगानं, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रोहित तेलिवरे चेंडूवरती झपाट्याने पोहोचतोय. फेकीला जबाब पहा, किती सुंदर फेकी, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी फलंदाज पूर्ण केल्या. 2 धावा तिथे मात्र वाचू शकला नाहीये. हरिभक्त परायण आमचे को कमिटी मेंबर रामकृष्ण काकडे यांचं ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. हो बॅकअप दॅन डिलिव्हरी जबरदस्त लेंथ आणि या जबरदस्त मात्र त्या ठिकाणी व्हेरिएशन करतो या गोलंदाज विनोद. कुठल्याही प्रमाणात ऋतिकला मात्र ही लेंथ ओळखता आली नाहीये. अनेक चेंडू विनोदच्या भात्यामध्ये आहेत. गुगली तो टाकू शकतो या इन कटर ऑफ कटर आणि इथे मात्र पहा बाकपदान डिलिव्हरी. चेंडू जसा मात्र खेळपट्टीवरती लँडिंग केलं, चेंडू जरूर बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह होताना आपल्याला हो पुन्हा 30 लेंथ. हाच गोलंदाजांचा एक्झॅक्टली बोलबाला असेल या खेळपट्टीवरती, कारण दुसरा सामना आपण पाहत आहोत आणि दोन्ही सामने जर पाहिले तर लो स्कोरिंग आपण पाहत आहोत. कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जर विचार केला तर लक्ष जर पाहिले आपण फक्त 29 धावांचं लक्ष होतं आणि ते मात्र सहजपणे पार केलं जय जोटिंग देवरून संघाने. आणि या सामन्यामध्ये पाहिलं तर 22 धावांचं फक्त या ठिकाणी लक्षाचा पाठला करत असताना टीम जानुसपुरी ताडी संघ पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न होताना आपण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण बिनगडी बाद 5+2 धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड करतोय. 7 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज रोहित तेलिवरे. हो फक्त सॉप आणि ड्राईव्ह केला साईनाथ पाटीलनं. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला उचलून फेक करण्यापूर्वीच एक धाव तिथे मात्र एक्झॅक्टली पूर्ण केली गेली फलंदाजाने. कारण साईनाथला आणि ऋतिकला माहिती की आपण जर इथून सिंगल जरी धाबा जर जोडल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो आणि त्याचमुळे कुठल्या प्रमाणात रिस्क उचलत नाहीत. इथे मात्र फक्त टॅप केलाय, परंतु गोलंदाज रोहित वेगाने मात्र पोहोचलाय चेंडूवरती. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली.
तर अशाप्रमाणे जर तुम्ही जर वारंवार निर्धार चेंडू हाताळले किंवा एखाद दुसरा विकेट्स प्राप्त केला तर आय थिंक तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दडपण टाकू शकता आणि आय थिंक अजूनही पाहिलं तर पूर्णपणे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे टीम वालचिन संघाची. खेचून मारला ऑन साईडला चालला चेंडू मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच मिस्टेकवरती फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केले. आय थिंक त्या दिशेने प्रजेश आणि सुजल पाहू शकाल हे आउटफील्डचे एक जबरदस्त खेळाडू आहेत परंतु आज त्यांच्याकडून मात्र चुका घडताना पाहायला मिळत आहेत. लीडिंग आहे चेंडू अभेद विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचतोय नितीन चौधरी, जबरदस्त कॅचिंग आणि पहिला धक्का लागला टीम जानूस पुणिताळी संघाला. नवीन फलंदाज दैवत वेलेकर आलाय आणि आपण नेहमीच पाहतो की जेव्हा जेव्हा नवनाथ भुईनं एज अ ओपनरमध्ये कामगिरी केलेली आहे तेव्हा तेव्हा मात्र संघाची कामगिरी आपण सातत्यानं पाहिलेली आहे की चांगली होताना परंतु आज ऋतिकला मात्र संधी मिळाली परंतु त्या संधीचं त्याला सोनं करता आलं आणि 7 चेंडू त्याने फेस केले आणि 7 चेंडूमध्ये फक्त 5 धाबाचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र विजयासाठी अजूनही पाहिलं तर 12 धाबांची आवश्यकता आहे कारण 10 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. हो फटका हवेत परंतु मिस्टर आम्ही होता शॉर्ट फॅलिंगच्या दिशेने मात्र चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय आणि जरी ते जर विकेट्स प्राप्त केली दैवत वेलेकरची तर आय थिंक इताडे संघ कदाचित या ठिकाणी दडपणामध्ये येऊ शकतोय. 13 चेंडू शिल्लक आणि 13 मध्ये आता विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. सुंदर टेलिकास्ट आणि पहा बॉल टू बॉल अपडेट्स आपल्याला मात्र इथे ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. आमचे ऑनलाईन ऑपरेटर आहेत मिस्टर यश म्हात्रे, चांगला यश प्राप्त करतोय. हो जबरदस्त लेंथ वेगवान चेंडू रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण पाहू शकाल शेवटचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम लेंथ आणि या चेंडूला मात्र योग्य रीतीने तिथे बाउन्स प्राप्त केला गोलंदाज रोहितनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकरा धाब्यांची गरज यस 12 चेंडू शिल्लक आणि 11 धाब्यांची आवश्यकता म्हणजे अर्धा टप्पा 2 षटकामध्ये कंप्लीट झाला आणि पुढील जो अर्धा टप्पा आहे तो सुद्धा तुम्हाला 2 षटकामध्येच पूर्ण करायचा आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय प्रजेश. पहिल्या षटकामध्ये पाहिल्यात तर गोलंदाज विनोदनं 5 धावा खर्च केला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये रोहितनं कमालीचं कमबॅक केलंय, जबरदस्त कामगिरी केली. 4 धावा खर्च करत 1 विकेट त्याने प्राप्त केला आणि या ठिकाणी जर प्रजेशने जर एका दुसरी विकेट्स प्राप्त केली तर मात्र लो स्कोरिंग जो सामना आहे कदाचित एंटरटेनिंग मोडमध्ये जाऊ शकतोय कारण अनेकदा आपण पाहिलेले आहेत की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा तेव्हा मात्र ते हाय व्होल्टेज होताना पाहिलेले आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. काही दिवसांपूर्वी जिगणेश ट्रॉफी प्रशांत आम्ही कव्हर केली त्या स्पर्धेमध्ये आय थिंक 3 सामने टाय ब्रेकरमध्ये आपण पाहिले. और द विकेट ना ओ चाबुक शॉट जबरदस्त आपला जो फटका आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे दैवत वेलेकरचा हा ब्रँड षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट बॅकफुटला गेला आणि काय परफेक्टली मिडलिंग केलेले आहे. क्लासिकल स्ट्रोक 6 धाबांसाठी हा षटकार पाहिला आणि या षटकारानं मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं गेलं कारण दैवते सांगितले की आता मात्र भरपूर झाली रणबंदी, आता मात्र जास्त वेळ शांत राहून चालणार नाहीये, मला हात खोलावा लागतील आणि पहा त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार सिक्सर पाहिला आणि या षटकाराची साईड सकाळी धावसंख्या पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. पुन्हा मात्र बॅट चिकडा चेंडूला वेगळ्या गॅपमधून 2 शतक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू सरळ सीमरेषेच्या पलीकडे
4 धाबांसाठी स्कोर आर लेवल 21 धावा आता फलक्यावरती आणि विजयासाठी आता मात्र फक्त एका धाबेची गरज. हो नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय दैवत, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये परफेक्टली कनेक्शन नाहीये. परंतु या ठिकाणी बायच्या स्वरूपात आय थिंक इथे मात्र एक धाव मिळाली आणि मॅच फिनिश. सामना जिंकला टीम जानुस्पती ताडे संघ. सो अभिनंदन टीम जानुस्पती ताडे, अभिनंदन जगदशेठ पाटील आणि हार्ड लक गावदेवी स्पोर्ट वालसिंद. देरुंगपाड्याचे युवा उद्योजक हर्षद शेठ घोडे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. कारण त्यांची आता मॉर्निंग झालेली आहे. त्यांचं करूया आपण सर्च स्वागत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, लो स्कोरिंग सामना आहे आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी गोलंदाजाचा विचार करणार आहोत. आणि तो आता आम्हाला प्रश्न पडलाय. ऋतिकने 4 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केलाय. हर्षदने चांगली सुरुवात केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु ज्याने स्लॉग षटक हाताला 3 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केली. आणि स्लॉग ओव्हर आता मात्र आपण पाहिले तर स्पेशलिस्ट असेल अक्षय सुरेकर. अनेक वर्षांचा हा त्याचा प्रवास आपण पाहिलेला आहे की एज अ ओपनर गोलंदाज म्हणून त्यांनी कार्य केलं. परंतु या स्पर्धेमध्ये एज अ स्लॉग ओव्हरमध्ये त्याला संधी दिली गेली आणि चांगला स्पेल त्याने हाताला 3 धावा खर्च केला आणि 1 विकेट्स प्राप्त केली. आणि त्यांना देणार आहोत आपण हर्षद शेठ घोडे यांच्या शुभ हस्ते जी सामनावरची ट्रॉफी आहे ती आपण इथे वितरित करूया. जे आम्हाला माजी उपसरपंच ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे रोहिदासजी घोडे यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे आणि ती देत आहोत आपण हर्षद घोडे यांच्या शुभ हस्ते. वेल प्लेट आणि वेल बॉल अक्षय ट्रॉफी प्राप्त केली, परंतु हास्य गायब झालंय त्याचं. हरकत नाही, त्यांना देऊया आपण पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि जाऊया पुढील सामन्याच्या दिशेनं. विरेन स्पोर्ट बाबाले विपक्ष योगेश 11 आमने ए.